हाय काय व सांगते गोल्या आहे काय संत बोलावणं जरा एवढं काम करून दे म्हणा त्याला एवढं काम करून दे म्हणा. गोल्या तर येवाच आहे कौसा काकू काऊन काय झालं? अहो हे बॅग नेऊन देवायची आहे दवाखान्यात. हे पाय ना याची पोरगी कल्याणी आणि इंदिरा धनश्रीचा पोट दुखून राहिलं तर दवाखान्यात गेले बाबा डिलिव्हरीसाठी. तर हे पण बॅगच नाही नेली. बॅग भुलून गेले त्या घरीच. तर हे बॅग नेऊन देवायची होती दवाखान्यात. काहीच नाही नेलं काय तर काहीतरी नेलं असन ना. काही ना काही तर संग नेलं असन. काहीच नाही नेलं संग. लेकराचे कपडे तिचे कपडे सर याच्यातच आहे. ह्या बॅग मध्येच आहे सर. पावडर इस्नो सर ह्या बॅग मध्ये आहे. एक तिचे ते बारीकशे राहते का नाही खाण्यामध्ये अटकवते ते बॅग घेऊन गेली फक्त कल्याणी. मग हे सगळं मेन जे आहे लेकरासाठी तिच्यासाठी सगळं याच्यातच आहे. आता तिथं डिलिव्हरीचा टाइम येईन आणि मग मागतील तर काय देईन ह्या. म्हणून म्हणतो डिलिव्हरीचा टाइम येवाच्या पहिले कल्याणी म्हणे 1-1.5 घंटा आहे म्हणे बाकी म्हणे. आता नेऊन देईन काय गोल्या थोडंसं पटकन नेऊन दिलं असतं कौसा काकू. आता घरी राहायला असतात होतं येवाचाच आहे तो. हा तर मा आता कोणाला म्हणू बापा कोण नेऊन देईन आता. हे नाही घरी नाही तर येई ना तरी नेऊन दिलं असतं. हे तर नाही घरी. हा तो बापा आता काय करू. आता कोणाच्या पाशी धाडू. आता कोण नेऊन देईन बापा. यायचं तर वाखाच होईन तिथं बापा. मोठ्या गाईगाईनं घाली घाट भरल्यासारखी झाली ते. आणि गाईगाईनं धनंजय आला आणि बसले गाडीतनं चालले गेले बापा. बॅगही नाही नेली. आता कोणाच्या हाती धाडू. कोण आहे आता गावामध्ये बापा. आता तीनही पोरं ते गंगाचं पोरग इमलाचं पोरग हे तर सारे एका संगत मंगत जाते. मग हाय कोण गावामध्ये कोणाच्या हाती धाडू आता. आला गोल्या आला तो येऊन राहिला कसा काकू नेऊन देईन आता तो. पाहून काय झालं मलेच पाहून राहिले सगळे. हा काही नाही गोल्या हे कसं आजीची थैली होई इंदिरा मोठी आई आणि धनश्रीला दवाखान्यात घेऊन गेले तर हे नेऊन देतं काय दवाखान्यात बॅग. हो गोल्या नेऊन देतात. अशी भुलून गेले त्या घरी बॅग नेऊन देतं का जराशी दवाखान्यामध्ये. लेकराचे कपडे डिलिव्हरीसाठी नेले दवाखान्यात. लेकराचे कपडे ना तिचे कपडे होय देतं का नेऊन. नेऊन दे रे गोल्या. आता कोणी आहेच नाही गावामध्ये तुझ्याशिवाय. नेऊन दे जराशी तेवढे कपडे. आता मदत करायला लागते कोणाला बी. ठीक आहे ना मी नेऊन देतो ना. पण आता जेमतेम आलो तर हातपाय तोंड धुऊ काय चहा पिऊन जाऊ काय. काय हातपाय तोंड धुत बसतं रे गोल्या. टाइम नाही ना तुला. काय तिथं डिलिव्हरी करायला धाडून राहिलो काय आम्ही. तसं नाही काकू. बरं ठीक आहे देतो नेऊन. हो ना तिकून आल्यावर हातपाय तोंड धुत बसजो चहा पेत बसजो. घे उचल थैली आणि ने देऊन पटकन. हो कोणत्या दवाखान्यात नेलं आजी. कोणत्या दवाखान्यात नेलं. त्याच रे ज्या दवाखान्यात आपण गौरीला नेलं 2 वेळा त्याच दवाखान्यात नेलं आहे. आपण आपल्या गावच्या त्याच दवाखान्यात जातेत ना त्याच दवाखान्यात ने. हो ठीक आहे मी नेऊन देतो. पाहिजो जास्त घाईनं नको जाऊ. हा सोयीनच जाय बरोबर आणि मग दे बॅग आणि मग आरामाने ये तिकून. तू नको चिंता करू आई मी बरोबर जातो आणि बरोबर येतो. चल बरं झालं गोल्या येऊन गेला घरी पटकन. या तर आता पोस्ट आता डिलिव्हरी होईपर्यंत पोस्ट बॅग देते नेऊन तो. मला वाटलं आता काय करून काय नाही बापा कोण नेऊन देईन बॅग म्हटलं. तसं काही नाही कौसा काकू. आता गोल्या नसता तर कोणी ना कोणी तर भेटलंच असतं. कोणी ते आपले रामलाल भाऊ बी जातेत ना त्याच्यापाशी बी गाडी आहे ते ना नेऊन दिली असती. हो कोणी तर भेटतेच म्हणा. चला आता सुखरूप हो मा सुनीची डिलिव्हरी चांगली हो बापा. मस्त होते चांगलीच होते कौसा काकू चांगलीच होते डिलिव्हरी. किती टाइम आहे अजून. बरोबर आहे सगळं का काही कॉम्प्लिकेटिव्ह आहे. काही कॉम्प्लिकेटिव्ह नाही काही नाही टाइम बी नाही. आता डिलिव्हरीचा टाइम झालाच आहे. ते कपडे द्या बाळाचे कपडे कोणते ते बाळाला कायच्यात घेवायचं ते कपडे द्या. आणि अजून ते काय थैली बाळाची हॉस्पिटल बॅग तयार केली असेल ना तुम्ही द्या ते बॅग पटकन. आई दे आणले कपडे दे पुरीची बॅग देऊन दे त्याच्या आधी. बॅग दे. हे बॅग आणली मी. अहो ते बॅग मोठे बॅग कुठे आहे. मोठी बॅग दे ना. याच्यात काहीच नाही आहे. याच्यात फक्त तिथं टिकली ना कंगन याचा पावडर त्याचा आहे. ते मोठी बॅग कुठे कपड्याची ते देऊन त्याच्या आधी. लेकराचे कपडे जे सगळं आहे त्याच्यामध्ये. मोठी कोणती बॅग. मला तर हेच बॅग दिसली तिथं. हेच बॅग उचलली मी आणि पटकन तुमच्या इकडे धावली तुम्ही आवाज दिला तर. हा तुम्हाला हवं कल्याणी. हे बॅग आणि ते मोठी बॅग बी होती तिथं. ते घ्यायची होती तुला मोठी बॅग. मोठी बॅग घ्यायची होती मला वाटलं की हेच बॅग घ्यावं लागते बा म्हणून मी हेच बॅग घेतली. आता काय करून काय राहिले तुम्ही. द्या पटकन बॅग द्या. टाइम होते बाळाले कपड्याची गरज आहे. द्या पटकन. मी पटकन घरी जाऊन आणतो मॅडम. बोलले हे बॅग बोललो आम्ही. बॅग आम्ही तयार करून ठेवली. बॅग 1 महिना पहिलेच आम्ही बॅग तयार करून ठेवली. पण ऐन वेळेवर घाई झाली तातडीनं आम्ही आलो तर त्याच्याने बॅग भुलून गेलो. मी पटकन घरी जातो बॅग घेऊन येतो. आता एवढा टाइम राहिला का घरी. किती कुठं आहे तुमचं घरी तसं आहे काय. नाही मी बाद जातो अर्धा घंटा लागन. अर्ध्या घंट्यात जातो येतो. अरे बापा इथं 15 मिनिटं बाकी 15-20 मिनिटात डिलिव्हरी होते तुम्ही अर्धा घंट्यात जातो येतो म्हणता. आता काय करावं आता कपड्याचं असं कसं बापा काय लोक व्हा तुम्ही. डिलिव्हरीसाठी 1 महिना पहिले तयारी करून ठेवून देतात ना लोक. सगळं आणतात ना लेकराचे डायपर सुद्धा आणतात ना. तुम्ही काहीच नाही आणलं. आता आलो आले काय.
आम्ही बी केलो मॅडम तयारी डायपर गी सगळं आम्ही एका बॅग मध्ये भरून ठेवलं पण ऐन वेळेवर तातडीनं येण्यात आलं म्हणून बॅग घरी आम्ही विसरलो. तर तुम्ही आता थोडंसं ऍडजस्ट करता काय? थोडंसं ऍडजस्ट करा, मी बाद जाऊन बॅग आणतो. करतो आम्ही काय ते ऍडजस्ट करतो आम्ही. जा पटकन आणा बॅग. हो हो करा हा, चांगलं पाहिजे. पैशाची कमी नाही आपल्यापाशी, गैरसोय झाली नाही पाहिजे पेशंटची. काय करायचं, कोणते कपडे द्यायचे काय ते तुम्ही कॉटन वगैरे असेल तुमच्यापाशी थोडंसं ऍडजस्ट करा, मी बाद कपडे आणतो. नाही नाही तसं काही गैरसोय नाही होणार इथं. जा आणा तुम्ही पटकन जा. अरे धनंजय थांब. आता काय होई आई, पहिले एक तर बॅग विसरून गेल्या तुम्ही, आता काय म्हणता तुम्ही? जाऊ दे न पटकन बॅग आणाले. थांब ना, घरी आजी आहे ना, आजीला फोन करून देतो मी. आजीला फोन करून देतो, कोणाच्या हाताने पाठवून देईन आजी. आजीले काय ऐकू येते का फोनामध्ये? तू काय बोलशील ना ते काय बोला, त्याच्यापेक्षा मीच जातो न घेऊन येतो ना. हो गड्या फोन मध्ये तर तिला ऐकू येत नाही. बरं जाय तू आण पटकन जा, तोपर्यंत करते ऍडजस्ट. काय कल्याणी बा तू अशी करता? अशीच होते का? अशीच नर्स बोलशील, अशीच ऑपरेशन थिएटर मध्ये राहशील का तू? हा मला काय माहित का? मला वाटलं की हेच बॅग घ्यावं लागत असं बा, म्हणून मी उचलून चालले. ते मोठी बॅग मध्ये दिसलीच नाही. काय दिसले नाही म्हणतं? मला नाही दिसलं, मी घाबरली तर तू घाबरली काय? तरी पण काकू तुम्ही आजीला फोन करा, बॅग बाहेर काढून ठेव म्हणा, नाही तर आजी अजून अंदर घालून ठेवून बॅग. तर मग भाऊले अजून टाइमपास होईल. भाऊ जाईन मग बॅग शोधत बसून अजून टाइमपास करेन. मग भाऊ बॅग बाहेर काढून ठेवली राहीन का नाही, तर भाऊ गेले का बॅग घेतली का आले पटकन. हो मायले वाटून काही बॅग नाही नेली म्हणून अजून अंदर घालून ठेवून. बरं थांब, मी फोन करतो तिले आणि सांगून देतो. त्याच्यापाशी तर फोनही नाही व रमाले फोन करतो. रमाला फोन करतो, जाय म्हणून मायापाशी सांगतो तिला बॅग काढून ठेव म्हणून. हॅलो हो बोला इंदिराबाई, काय म्हणता? हॅलो रमा, माझ्याजवळ फोन घेऊन जाय बरं जराशी. माझ्याजवळ फोन घेऊन जाऊ काहून? इंदिराबाई तुम्ही कुठे आहे? तुम्ही तर घरी आले ना? मी घरी नाही आहो, मी दवाखान्यात आहो. मी तू माझ्याजवळ फोन घेऊन जाय, लय महत्वाचे काम आहे. इंदिराबाई आपण दोघी तर संग मगच घरी आलो ना, मग तुम्ही दवाखान्यात कधी गेल्या आणि काय झालं तुम्हाला? काहून दवाखान्यात गेले तर मला सांगितलंही नाही तुम्ही. मला काय नाही झालं रमा, मी घरी आल्याबरोबर धनश्रीचं पोट दुखत होतं, तिनं केली घाई आणि आम्ही लगेच मग मी घरी आल्याबरोबर लगेच धनश्रीला घेऊन धनंजयला बोलावलं. तो आला लगेच आणि धनश्रीला घेऊन दवाखान्यात आली मी. तेव्हा तू तर गेली ना घरात, धसली बाहेर निघले नाही. आम्ही दवाखान्यात आलो आणि बॅग विसरून गेलो, आम्ही बॅग घेऊन भुलून गेलो. आता डिलिव्हरी होते 10-20 मिनिटात. बॅग नाही बॅग भुलून गेलो घरी. म्हणून म्हणतो मायले आता धनंजय येऊन राहिला तर मायले सांग बॅग बाहेर काढून ठेवाले. असं हो ठीक आहे मी पटकन जातो घरी आणि मायपाशी फोन देतो. तुम्ही सांगा मायले. हा जाय पटकन धावत पडत. हॅलो माय बॅग बाहेर काढून ठेवतो बरं. ते काय भाजी करून ठेव? काय रे आता झाली का डिलिव्हरी? तर आता येऊन राहिला का घरी? भाजी करून ठेव. कायची भाजी करून ठेव? माय भाजी नाही व माय भाजी नाही. बॅग ते बॅग आम्ही भुलून गेले ना मी. ते बॅग धनंजय येऊन राहिला, ते बॅग तू बाहेर काढून ठेव. बॅग बॅग बाहेर काढून ठेवते. धनंजय येऊन राहिला घेवाले. बॅग घेवाले येऊन राहिला तर येऊ दे. मी माय बॅग घेवाले. अहो बॅग मी गोल्याच्या हाताने पाठवली ना. गोल्या येऊन राहिला बॅग घेऊन. काय गोल्याच्या हाताने घालली ते? अहो गोल्याच्या बापानं नाही, गोल्याच येऊन राहिला बॅग घेऊन. त्याचा बाप कायले? हो बापा गोल्या येऊन. बरं मा ठीक आहे, रमाजवळ फोन दे तू. काय बोलतान काय नाही तर ऐकू बी येत नाही. गे रमा संग बोल. हॅलो काय म्हणते हो रमा? माय सांग ना मायले तू चांगल्या ना तिथे. आता फोनवर कधी मायले ऐकू बी येत नाही. सांग मायले तू तसं बॅग पाठवून दे म्हणा. का गोल्याच्या हाताने पाठवली म्हणते का काय? तर हो गोल्या घेऊन येऊन राहिला म्हणते बॅग. किती वेळ झाला म्हणा पाठवली तर विचार बरं मायले. आई किती वेळ झाला त्याच्या हाती तुम्ही बॅग पाठवली? लय वाळकोची पाठवली मी. आता पोचन बी तो लय वाळकोची पाठवली. तसे हे निघाले का नाही तशी मी बॅग गेली मी शांताच्या घरी आणि बातच मी बॅग पाठवली आणि तो बी आला. आता पोहोचनच तो. लय वाळकोची पाठवली. लय वेळची पाठवली म्हणते बाई. लय वेळची पाठवली म्हणते. आता पोहोचनच म्हणते. असं ठीक आहे रमा, ठीक आहे मग ठेव. हो बाई ठीक आहे, घाबरू नका. काही नाही सगळं ठीक होते. नाही आता दवाखान्यात आल्यावर कायले घाबरतो. ठीक आहे. काय म्हणते हो रमा? काय म्हणते इंदिरा? झाली म्हणते डिलिव्हरी? नाही व्हायची आहे डिलिव्हरी. अजून 20-25 मिनिटं बाकी आहे म्हणते. असं मग तोपर्यंत पोहोचून जाते तो पोरगा. पोहोचून जाते बॅग. कसं व कल्याणी आता कसं करावं? धनंजयला म्हटलं मी मायला फोन करतो. धनंजयनं ऐकलं नाही, चालला गेला पटकन. गोल्याच्या हाती बॅग पाठवली म्हणते, तो पोहोचनच म्हणते. लय वायकोची पाठवली म्हणते. आता काय करा? आता धनंजय तिकडे जाईन, बॅग इकडे येईल. फोन करा काकू धनंजय भाऊले. अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचले असतील तर इकडे वापस या म्हणा. फोन करा तुम्ही. आता तिकडे काय जाता म्हणा, अजून या म्हणा वापस. हो फोन करतो. नाही
ये म्हणून जिथपर्यंत पोहोचला तिथून वापस उचलला पाहिजे गड्यानं फोन. उचलन ना, काऊन नाही उचलणं? करा तुम्ही उचलन ते फोन. आता कायले आई आता अजून फोन करून राहिली. आता पोचलोच आहे ना, आता 10 मिनिटात तर घरी पोहोचतो आणि 15 मिनिटात बॅग घेऊन जातो. आता फोनवर अजून टाइमपास करू का इथं? उचलतच नाही फोन. वाजू दे, आयचं काय हे आणजो ते आणजो कर नाही. मला बरोबर माहिती काय न्यावं लागते आणि काय नाही. तर नेतो मी बरोबर. पाय पाय कल्याणी उचलला नाही ना फोन. मी म्हणून फोन नाही उचलणार तो. पण ह्या टायमाला तर एकमेकाचा फोन उचलला पाहिजे गड्या. उचलायला पाहिजे होता भाऊन फोन. कल्याणी मा पोट लय शाय नाही तो. त्याला वाटलं आई अशी तशी बोलू नाही, काय टाइमपास करू म्हणत असन म्हणून त्याने फोन नाही उचलला. लय शाय नाही तो. राहू द्या काकू, तुम्ही नको दिमाग खराब करा. नाही उचलला तर नाही उचलला. तर घरी जातील, पोचलेच असतील ते बी. घरी जातील तर आजी सांगतेत मग येईन वापस. हा येईन वापस तो. आमा गोल्या दादा बी आले काकू. आली बॅग. अरे बरं झालं मोठे आहे तुम्ही इथंच भेटले. हे घ्या बॅग घ्या पटकन. अरे आण गोल्या आण बाबा. लय मोठं काम केलं रे बाता. लय मोठं काम केलं. आण दे बरोबर वेळेवर आणून दिल ना. मोठे आहे, मी कामावरून जमतेम घरी आलो ट्रॅक्टरवरून आणि कौसा आजी तिथंच होत्या. तर तो कौसा आजी म्हणे ने म्हणे पटकन नेऊन दे म्हणे. तो मग मी तसाच इकडे आलो. काकू नेऊन द्या आता, अंदर नेऊन द्या बॅग पटकन. हा हा आण दे रे बा. देतो ना अंदर नेऊन पटकन. गाडी बोलली ते नरसा. आता देतो दिले बॅग नेऊन पटकन. कुठं गेली? कुठं होती तू मुन्नी? कुठं होती तू? घराच्या बाहेरच राहायचं का? तू दिवे बत्ती लागायचा टाइम आहे, दिवा बत्तीचा टाइम आहे, तू बाहेर आहे. हा कल्याणी घरी नाही आहे. कल्याणी कुठं गेली? अजून आलीच नाही का? ते आज कुठं जाणार तर नव्हती ना? आज तर घरीच राहतो म्हणे बाबा. आज कुठं गेली होती अजून? ते कुठं गेली? हा मी तिकडे गावातच होती. मी इंदिरानं तिच्या सुनीले नेलं डिलिव्हरीसाठी दवाखान्यात. बॅग भुलून गेली घरीच. आता बॅग कोणाच्या हाती पाठवा कोणाच्या हाती पाठवा. कौसा काकू इकडे तिकडे करत होती, तर मी कौसा काकू सांगत होती तिकडे चाल म्हणलं शांताबाईच्या पोराले की म्हणलं तो नेऊन देईन. तर गोल्यानं नेऊन दिली बॅग. अरे बोट्या, असं करावं काय? आता बॅगही भुलून जावं काय? बॅग तर नेवाची राहते. एवढं आपलं महत्वाचं सामानही भुलून जातात का बोटे बाया? गेल्या त्या घाईघाईनं दुखते बापा. चला बसा घाईघाईनं गेल्या भुलून. हा तसंच राहते ते काय ना. आरामशीर करा कोणतंही काम. बरं मग कल्याणी कुठं आहे? कल्याणी बाहेर गेली काय? बाहेर गावी गेली काय? आज तर जाईन नाही म्हणेन ते. कल्याणी तर तिच्या सोबतच गेली. तिचा पोरीचं पोट दुखायला लागला, घाबरली, इकडे आली. कल्याणी चाल धनंजय येवाचा आहे तोपर्यंत तू थांब, तपास तिले, पाय कसं काय आहे. तर कल्याणीला घेऊन गेली घरी. मग तिथून धनंजय आला असेल, मग कल्याणीला दवाखान्यातही घेऊन गेले. तर दवाखान्यात गेली कल्याणी इंदिरा संग. असं दवाखान्यात गेली काय? ठीक आहे. आजी दे बरं ते बॅग. दे बरं पटकन दे बॅग. दे पटकन. 15-20 मिनिटात मला पोहोचायला लागते. पटकन दे बॅग. बॅग धनंजय बॅग गोल्या घेऊन गेला ना त्या. गोल्या घेऊन गेला? गोल्यानं कसं काय घेऊन गेला बॅग? तुम्ही बॅग बोलले, जसं बॅग बोलले तशी मला बॅग इथंच होती. मी धावली गाडी. मग गाडी काही थांबवला नाही. तू भरकन घेऊन पळाला. म्हणलं आता काय करू करून मी सटकन तेव्हा गोल्याच्या घरी गेली, शांताबाईच्या घरी. तिथे गेली शांता. म्हणलं बॅग नेऊन देईन काय गोल्या? तर गोल्या कामावून आला. हो आजी म्हणे नेऊन देतो म्हणे. तर गोल्या घेऊन गेला बॅग. हटले काचा. गोल्या घेऊन गेला का? मग माय फालतू येणं झालं. फटकाच बसला म्हणजे. फोन तर केला होता ना इंदिरानं. म्हणजे तर मी तिला इथं सांगितलं होती. मी तू नव्हता का तेव्हा तिथं? हा तू कुठे होता तो? हा तू कुठे होता? मी तिला सांगितलं ना गोल्याच्या हाती पाठवली म्हणलं मी बॅग. तर तुला ऐकू नाही आलं? तू काय आला बॅग घेवायला एवढ्या दुरून ना? मी पहिलेच निघालो होतो आजी. मी पहिलेच निघालो होतो बॅग घ्यायला. म्हटलं गावात कोणी आहे नाही आहे तर घेऊन येतो म्हटलं मी. आईनं गेला होता मला फोन, त्याच्यासाठीच केला असन फोन. मग आता नेली बॅग त्यानं. आता थांब, तुला गरम पाणी करून देतो. तिला डिलिव्हरी व्हायची आहे ना, तर डिलिव्हरी झाल्यावर गरम पाणी पाहायला लागते. थांब जराचा. गरम पाणी एका कॅन मध्ये तुला गरम पाणी करतो आणि देतो घेऊन जाय. आता राहू दे आजी. मला तिथं गरज पडन माईवाली. काही दवाई दिवाई काहीची गरज पडन तो. कोणी आहे नाही तिथं आईशिवाय. आई तर माहिती तुला घाबरते. आता मी जातो ते गरम पाण्यासाठी. मी बादमध्ये येऊन तिथे कोणी कुठेही भेटते गरम पाणी. जातो मी पटकन आता. आता अजून जातो का? जाय बापा जाय. बॅग तर नेलं त्यानं. जा आता पोचला बी असन तो. हा पोचला बी असन. बरं ठीक आहे आजी, मी चाललो. जाय बरोबर जातो रे. हो बरोबर जातो. बरं झालं आजीने लवकर गोल्याच्या हाती कपडे पाठवले. तर बातच कमी पडले कपडे. व्हायचीच होते डिलिव्हरी, तर गोल्यानं कपडे आणून दिले. आणि आपलेच कपडे ना आपलं सगळं कमी पडलं. हा मस्त चांगलं झालं. आजीनं होय धनंजय आईनं होय एवढी सतर्कता आणि एवढी फुरताईनं घेतलं आणि पटकन गोल्याजवळ गेली. शांताबाईच्या घरी गेली. आजी चालू होय. हो आई, मी घरी पोहोचलो तर आजी म्हणे नेले म्हणे कपडे म्हणे गोल्याच्या हाती पाठवले म्हणे. मी गरम पाणी करून देतो म्हणे आजी. पण मी घाईघाईनं आलो, गरज पडन काय माईवाली म्हणून. काय ले काही मस्त डिलिव्हरी झाली. तू याच्या पहिले तर डिलिव्हरी होऊन गेली. पाय कसा दिसते मस्त.
गोल रोल आहे. काय कसा मस्त दिसते. पांढरा पांढरा आहे तुझ्या आधीच. हो काकू खरंच भाऊ सारखाच आहे. भाऊच्याच सारखा दिसते. असं असं हो काय? मा पोरग सारखा नाही दिसन तर कोणासारखा दिसन. गोल्या कुठं गेला का? मग गोल्या गेला काय तर? हा बॅग दिली ना तर जातो म्हणे काकू. म्हणलं जाय बापा त्याला खाली थांबवू मी. मग घरी आल्याबरोबरच आजीने इकडे धाडलं म्हणे मला. भेट नाही झाली पटी त्याची ना माई. कशी भेट होईल? तो टू व्हीलर ना तू फोर व्हीलर ना मग भेट कशी होईल? अरे हो पण आई एक गोष्ट आहे. गावातले कोणतंही काम पडलं तर ऐकतेच पण भातच आणून दिलं का नाही गोल्यानं बी. हो तसं आपलं गाव मोठं एकजुटीचं. आपल्या कोणत्याही कामी पडते. कोणाच्याही कोणत्याही कामी पडते. पण आजीनं पाय किती हुशारी केली. हा नाही तर दुसरी कोणी बाई राहिली असती तर घरीच राहिली असती बसल्या माय भुल्ले भुल्ले करून. आजीनं हुशारी केली आणि पटकन ते गोल्याच्या हाती पाठवून दिलं तर काम पडलं. हो ते चांगलं झालं. आई तुले नातूच पाहिजे होता ना? तसं काही नाही रे धनंजय. नातूच पाहिजे मला. नातू नातीन कोणी आलं असतं तर मला प्यारच राहिलं असतं. नातू आला तर एकदम खुश झाली. नातीन गेली असती तर खुशच झाली असती मी. पण मला आजी बनायचं होतं बस. आता बनली आजी. आता या म्हणून आजी 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 म्हणून आता या. हा नातूच झाला पहिले नाही. हो आता टेन्शन नाही आई. आता झालं ना तू तुले. आता झाली ना तुझी शंका दूर. आता तुझी झाली ना खुश. आता तुझं दुःख दूर झालं ना? हो हो धनंजय. आता झाली बा मी आजी आला बापा मला नातू. पण लय तरसवला बापा या ना. अरे एवढा तरसवला मला. हा पहिलेच काम नाही आला तू. किती उशीर आला बाबा. मला तरसून दिला मग आला तू. आणि तिकडे रमेश बी दिसला ना मले. विजय बी दिसला मले. हे दोघं तर आले होते. गोल्या कोण नाही आला? तो कुठं राहिला? आला होता गोल्याही आला होता घरी. पण तो कुठं गेला तर मग? कौसा काकू आल्या. धनश्रीला डिलिव्हरीसाठी नेलं दवाखान्यात. बॅग बोलून गेल्या तर कौसा काकू आल्या. नेऊन देईन काय व गोल्या नेऊन देईन काय व गोल्या. तेवढ्यात गोल्याच आला. हो म्हणे आजी नेऊन देतो म्हणे. तर बॅग घेऊन गेला तो दवाखान्यात. असं काय? बॅगही भुलून जावं काय? आपण आपल्या सोनबाईच्या 2-2 डिलिव्हऱ्या इथंच झाल्या तर आपण तू नाही भुलली काही? सगळे सारखेच राहते काय? बोलले असं त्या बोलली. आता इंदिराला वाटलं कसं होते न कसं नाही बापा. कसं होते न कसं नाही बापा. बोलून गेली तर नेऊन दिली गोल्यानं बॅग. हो हो चांगलं केलं बटा नेऊन दिली तर.